Dear students, Namaste. In this video, I explain how to convert binary to octal, octal to binary, binary to hexadecimal and hexadecimal to binary number. तर डिजिटल टेक्निक या सब्जेक्टमध्ये आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अशा प्रकारचे कन्वर्जनचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत की दिलेल्या बायनरी नंबरला ऑक्टलमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, किंवा दिलेला असेल ऑक्टल नंबर त्याला बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, बायनरी नंबर दिलेला असेल त्याला हेक्साडेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, आणि हेक्साडेसिमल नंबर दिलेला असेल तर त्याला बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, हे आज आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात पाहणार आहोत. सो बेसिकली अशा प्रश्नांचा स्टडी करताना एक मेन गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे की मी इथे सांगतोय. ओके, सो हियर मी आता काय करणार आहे की प्रत्येक जे नंबर्स आहेत त्यांचा बायनरी कसा फाइंड आउट करायचा इझी वेने, आणि ही पद्धत आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी वापरायची आहे. तर मी इथे काही नंबरसाठी बायनरी नंबर लिहिणार आहे आणि ते 3 बिटमध्ये किंवा 4 बिटमध्ये तुम्ही ते रिप्रेझेंट करू शकता. ओके, सो सर्वात अगोदर सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला बायनरी नंबर म्हणजे काय ते माहिती हवं आहे. तर बायनरी नंबर इथे मी लिहितोय बायनरी. तर बायनरी नंबरचा कॉम्बिनेशन असतं 0 अँड 1 या नंबरचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे बायनरी नंबर जो बनलेला असतो तर तो 0 आणि 1 या दोनच नंबरचा मिळून बनलेला असतो. तर त्यानंतर ऑक्टल नंबर जो असतो ऑक्टल नंबर हा 0 to 7 या नंबरचा बनलेला असतो. 0 to 7 म्हणजे कोणताही ऑक्टल नंबर घेतला तर तो 0 to 7 या नंबरपासूनच बनलेला आहे, या डिजिटमधूनच बनलेला आहे. तर हेक्साडेसिमल जर आपण पाहिला तर हेक्साडेसिमलचं रिप्रेझेंटेशन आपण करतो. तर हेक्साडेसिमल हा 0 to 9 या नंबरचं कॉम्बिनेशन असतो. तर त्याच पद्धतीने आपण 10 म्हणजे ए ने दाखवतो, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी, 13 म्हणजे डी, 14 म्हणजे ई आणि 15 म्हणजे एफ. तर अशा पद्धतीने हेक्साडेसिमलमध्ये आपण नंबर्स दाखवले जातात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायनरी नंबरचा जो बेस आहे, बायनरी नंबरचा बेस आहे, तर यामध्ये 2 डिजिटच वापरले जातात, त्यामुळे याचा बेस असतो 2. त्यानंतर ऑक्टल नंबरमध्ये 0 to 7 म्हणजे किती नंबर्स आहेत, 0 to 7 8 नंबर आहेत, त्यामुळे याचा बेस असतो 8. आणि हेक्साडेसिमलचा बेस असतो किती नंबर आहेत, 0 to 9 10 नंबर झाले, आणि हे उरलेले 6 ए बी सी डी अप टू एफ 15 पर्यंत, म्हणजे याचा बेस झाला 16. तर मुलांना हेच माहीत नसतं की 2 म्हणजे का, याचा बेस 8च का, याचा बेस 16च का. तर त्याचा आन्सर हे आहे की या कॉम्बिनेशनमधून हा नंबर बनलेला असतो. तर त्यानंतर आपण मग अजून एक गोष्ट पाहणार आहोत. नेक्स्ट आता आपल्याला बायनरी फाइंड आउट करायचा, आणि या टेबलचा आपण वापर कन्वर्जनमध्ये करणार आहोत. तर मी इथे काही नंबर लिहितोय. तर बायनरी नंबर जर आपण पाहिले तर ते बनलेले असतात. पहिला नंबर असतो 2⁻0, दुसरा नंबर असतो 2⁻1, तिसरा नंबर असतो 2⁻2, देन नेक्स्ट नंबर असतो 2⁻3 चा बनलेला, देन पुढचा नंबर 2⁻4, 2⁻5, आणि अशाच पद्धतीने तो वाढत जाणार आहे पुढे. तर आता 2⁻5, 2⁻4 म्हणजे काय, त्यांचा आन्सर मी इथे खाली लिहितोय. तर इथे नीट लक्ष द्या. 2⁻0 म्हणजे किती, तर त्याचा आन्सर आहे 1. 2⁻1 म्हणजे काय, तर त्याचा आन्सर आहे 2. 2⁻2 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4.
2^3 म्हणजे 2चा जो घातांक आहे तो आहे 8. 2^4 याचा आन्सर काय आहे 8 आणि इथे 16 आणि त्यानंतर 2^5 याचा आन्सर आहे 32. तर आपल्याला कोणताही नंबरचा बायनरी फाइंड आउट करायचं झालं तर या पद्धतीने तुम्ही जर पुढे पुढे लिहित गेला तर तुम्ही तिथे काढू शकता. आता मला 1चा बायनरी नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर आपण बघूया इथे मला 1 या नंबरचा बायनरी नंबर फाइंड आउट करायचा आहे 1. तर 1 कुठे आहे इथे. तर मी या 1 खाली 1 असं लिहिणार आहे आणि उरलेले असणार आहेत माझे 0. बरोबर आहे. तर हा झाला 1चा बायनरी नंबर 1 म्हणजे काय 2^0 त्याची व्हॅल्यू आहे 1. मग जिथे आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे त्याच्या खाली मी 1 लिहिलेला आहे. उरलेले आपल्याला 0 लिहायचे आहेत. त्यानंतर मला 2चा बायनरी फाइंड आउट करायचा आहे. बायनरी ऑफ 2. आता 2 कुठे आहे तर 2च्या नियरेस्ट याचा बायनरी हा डेसिमल नंबर आहे. 2चा बायनरी फाइंड आउट करायचा आहे. तर 2 इथे आहे तर त्याच्या खाली मी 1 लिहून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो डिजिट आहे तो झाला 0 म्हणजे 1-0 हा 2चा बायनरी आहे. त्यानंतर मी 3चा बायनरी फाइंड आउट करणार आहे 3. तर 3चा बायनरी फाइंड आउट करताना 3च्या नियरेस्ट कोण आहे तर आपल्याला इथे दिसून येते की 2 नियरेस्ट आहे. इथे 3 नाही आहे पण 2 आणि 1 असे दोन नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला 3 मिळू शकतो. सो 2च्या खाली 1 लिहिला. 3 मधून 2 गेल्यानंतर 1 राहतो आणि 1 म्हणजे 1 इथे अवेलेबल आहे. तर 3 साठी बायनरी झाला 1-1. त्यानंतर 4 साठी बायनरी झाला बघा इथे 4 इथे अवेलेबल आहे. 4 आहे 2^2 तर त्याच्या खाली मी 1 लिहून घेतलाय आणि उरलेले माझे डिजिट असतील त्याच्यानंतरचे 0-0 तर तो झाला 4चा बायनरी नंबर. तसंच 5चा बायनरी नंबर. आता 5 इथे नाहीये पण 5च्या जवळ कोणती संख्या आहे 4. मग 4 जिथे आहे त्याच्या खाली मी 1 लिहिला. 5 मधून 4 गेले 1 राहिलेला आहे तर 1 कुठे आहे शेवटच्या ठिकाणी तर मी इथे 1 लिहून घेतलेला आहे आणि उरलेला जो मध्ये आहे तो झाला 0 म्हणजे 5चा बायनरी किती आहे 1-0-1. तर अशाच पद्धतीने तुम्ही मग 6, 7, 8, 9 देन 10चा बायनरी म्हणजे हेक्सा मधला एचा बायनरी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर बी आपल्याला घ्यावा लागेल. बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी मीन्स 13, ई मीन्स 14 अँड एफ मीन्स 15. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक नंबरचा जो बायनरी नंबर आहे तो फाइंड आउट करू शकता. तर आता इथे जर लक्ष दिलं आपण तर हे पहा मी 12 म्हणजे सी चा बायनरी मला फाइंड आउट करायचा आहे. सी या संख्येचा म्हणजे हेक्समध्ये सी डेसिमलमध्ये 12. तर याचा बायनरी कसा फाइंड आउट करणार मी. आता 12च्या नियरेस्ट काय आहे 16 तर नाही घेणार कारण त्याच्या हायेस्ट व्हॅल्यू नको आहे आपल्याला. त्याच्यानंतरची व्हॅल्यू 8 आहे तर 8च्या खाली मी 1 लिहिणार आहे पुट करणार आहे. सो हियर आय पुट 1. ओके 12 मधून 8 गेले किती राहणार आहेत 4 राहिलेले आहेत. तर इथे आपल्याला 4 अवेलेबल आहे 2^2 तर 2^2च्या खाली मी 1 लिहिलेला आहे आणि उरलेले माझे डिजिट असणार आहेत 0 आणि 0. 2^1 साठी 0, 2^0 साठी 0 म्हणजे 8 अधिक 4 12 म्हणजे सी याचा बायनरी काय असणार आहे 1100. अशा पद्धतीने तुम्ही राहिलेले बायनरी डिजिट्स काढू शकता. तर आता नेक्स्ट आपल्याला जो पहिला नंबर जो आहे आपला जो एक्झाम्पल आपल्याला घ्यायचा आहे की बायनरी टू ऑक्टल मला कन्वर्ट करायचं आहे. माझ्याकडे दिलेला नंबर असेल बायनरी त्याला मला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मला काय करायचं आहे दिलेला असणार आहे बायनरी ओके आणि त्याला आपल्याला ऑक्टल रिप्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
तर बायनरीचा बेस किती आहे 2 आणि ऑक्टलचा बेस किती आहे 8. बरोबर. म्हणजेच काय 8 म्हणजे काय 2⁻3. आता जो हा रेस टू 3 आलेला आहे तो म्हणजे दिलेला बायनरी जो नंबर असेल त्याला 3 डिजिटच्या पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे आणि त्याचा ऑक्टल फाइंड आउट करायचा म्हणजे आपल्याला त्याचा ऑक्टल मिळतो. म्हणजेच काय सपोज फर्स्ट एक्झाम्पल मी इथे लिहितोय. माझ्याकडे बायनरी नंबर आहे 1 0 1 0 1. ओके. हा माझ्याकडे बायनरी नंबर आहे. आता मला याला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे क्वेश्चनमध्ये असं विचारू शकतात दिस इज युअर बायनरी सो इट हॅज बेस 2 आणि तुम्हाला काढायचा आहे ऑक्टल नंबर सो इथे क्वेश्चन मार्क आणि याचा बेस किती असणार आहे 8. तर आता हा दिलेला नंबर मी ॲज इट इज इथे लिहून घेतो. ओके. मी इथे लिहून घेतोय 1 0 1 0 1. तर आपल्याला काय करायचं आहे आता इथे पॉईंट नाही आहे फ्रॅक्शनल पार्ट नाही आहे तर या शेवटच्या संख्येपासून शेवटच्या डिजिटपासून म्हणजे तुम्हाला जायचं आहे अशा बाजूने म्हणजे उजवीकडून डावीकडे म्हणजे राईट टू लेफ्ट असा ट्रॅव्हर्स करायचे आणि 3-3चे पार्ट बनवायचे आहेत. आता 3-3चे पार्ट म्हणजे काय फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट थर्ड डिजिट हा एक पार्ट झाला. मी तो इथे लिहून घेतो 1 0 1. उरलेले हे 2 नंबर आहेत 2 डिजिट 1 0. आता आपल्याला 3 डिजिटमध्ये करायचं आहे कारण 2⁻3 म्हणजे 8. मग उरलेला जो डिजिट आहे तो मी इथे 0 पुट करतो 0. तर आता याला आपल्याला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता बघा 1 0 1 1 0 1 चा ऑक्टल काय आहे त्याच्यासाठी मी तो टेबल ड्रॉ केलेला होता. 1 0 1 बघा चेक करा 1 0 1 म्हणजे माझा 5 हा नंबर आहे. ओके. आणि 0 1 0 0 1 0 हे बघा 0ला काही व्हॅल्यू नसते म्हणजे 1 0 म्हणजे माझा 2 हा नंबर आहे. मग तिथे लिहून घेऊया आपण 1 0 1 म्हणजे 5 आणि 0 1 0 म्हणजे 2. तर माझ्या या कन्वर्जनचं आन्सर आहे 25 इज माय ऑक्टल नंबर ऑफ गिवन बायनरी नंबर. ओके. तर अशाच पद्धतीने आपण एक फ्रॅक्शनलचं उदाहरण सोडून पाहूया. सेकंड एक्झाम्पल त्याचसाठी घेऊया आपण. दिलेला नंबर आहे ऑक्टल बायनरी नंबर आणि आपल्याला कन्वर्ट करायचा आहे ऑक्टलमध्ये. तर दिलेला नंबर आहे मी इथे लिहितोय 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1 1 0 1 0 1 पॉइंट आहे इथे पॉइंट. त्यानंतर 0 1 1 1. तर असा हा बायनरी नंबर आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला ऑक्टल फाइंड आउट करायचा आहे ऑक्टल. ओके. तर हा बायनरी नंबर दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्या एक्झाम्पलमध्ये फ्रॅक्शनल पार्ट नव्हता आणि आता यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे पॉईंट नंतर सुद्धा पार्ट आहे. तर पॉईंट इथे आहे तो लक्षात घ्यायचा आहे आणि पॉईंटपासून डाव्या बाजूकडे म्हणजे लेफ्टकडे जाताना आपल्याला राईटकडून लेफ्टकडे जायचं आहे या बाजूने आणि पॉईंटकडून उजवीकडे जाताना आपल्याला लेफ्टकडून राईटकडे जायचं आहे. म्हणजे 3-3चे पार्ट बनवताना आपल्याला या पद्धतीने पार्ट बनवायचे आहेत. तर आता मी या नंबरला 3-3 डिजिटच्या पार्टमध्ये डिवाइड करणार. तर धिस इज माय पार्ट 1 1 0 1 हा पहिला पार्ट झाला. त्यानंतर पहिला डिजिट दुसरा डिजिट तिसरा डिजिट धिस इज माय सेकंड 3 डिजिटचा पार्ट आणि इथे 2च डिजिट आहेत बघा इथे. मग आपल्याला एक 0 ॲड करावा लागेल. तर मी ही व्हॅल्यू परत इथे लिहितोय 1 0 1 धिस इज माय फर्स्ट पार्ट. परत 1 0 1 धिस इज माय सेकंड पार्ट आणि 1 0. मग इथे आपल्याला एक 0
पुढे ॲड करायचा, कारण ऑक्टल आपण 3 डिजिटमध्ये फॉर्म करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 पार्ट मिळालेले आहेत, 101, 101 अँड 010. तर त्याच पद्धतीने पॉईंट नंतर कसं जायचं आहे आपल्याला, डावीकडून उजवीकडे म्हणजे लेफ्ट टू राईट जायचं आहे. तर मी ते लिहून घेतो इथे 3-3चे पार्ट. पहिला हा 3चा पार्ट 011 तो मी लिहिला 011 आणि उरलेला जो 1 आहे तो मी इथे ॲज इट इज लिहून घेतला आहे. आता याला किती नंबरमध्ये कन्वर्ट करायचं, 3 डिजिटमध्ये, म्हणजे उरलेले 0 ॲड करायचे आहेत. तर हे झालं आपलं 3-3 पार्टमध्ये कन्व्हर्जन. ओके, 011 अँड 100. ओके, सो आता यांचा ऑक्टल नंबर काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. आता 010 पहिल्याच एक्झाम्पलमध्ये आपल्याला मिळालेला, तर त्याचा ऑक्टल आहे 2. 101 म्हणजे 5, 101 म्हणजे 5, बरोबर. डॉट पॉईंट 011 बघा आपल्या टेबलकडे जाऊया आपण. 011 हे पहा, 011 म्हणजे काय आहे, 3 आहे, बरोबर. तर मी इथे लिहिणार आहे 3. तर 011 मीन्स 3 आणि 100 मीन्स 4. So this is my octal number. So here I written again 255.34 and base of octal is 8. सो मी तो इथे 8 असा लिहून घेतला आहे. तर हे 2 एक्झाम्पल होते. बायनरी नंबर दिलेला आहे, म्हणजे बायनरी टू ऑक्टल असं कन्व्हर्जन होतं. आता आपल्याला याच्याच ऑपोजिट पाहायचं आहे. दिलेला नंबर असणार आहे ऑक्टल आणि त्याला आपल्याला बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायचं, म्हणजे याच्याच अपोजिट पार्ट. दिलेला नंबर असणार आहे ऑक्टल आणि आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे बायनरी या नंबरच्या फॉर्मॅटमध्ये. बायनरीमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया. दिलेला ऑक्टल नंबर सपोज आहे 125.62. 125.62 असा हा ऑक्टल नंबर दिलेला आहे, म्हणजे याचा बेस असणार आहे 8 आणि आपल्याला कन्वर्ट करून याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये, म्हणजे क्वेश्चन मार्क अँड बेस इज 2. तर अशा पद्धतीने याचं कन्व्हर्जन करायचं आहे. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये उलटं होतं, आपल्याला बायनरी दिलेला होता आणि ऑक्टल काढायचा होता, पण इट इज अगेन व्हेरी इझी पार्ट. सो आपण प्रत्येक डिजिट लिहून घेणार आहोत आणि त्याला 3 डिजिटच्या बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मी इथे 1 लिहिलेला आहे, 1 पहिला डिजिट, देन 2 दुसरा डिजिट, देन 5 तिसरा डिजिट, देन मध्ये काय आहे डॉट, देन 6 आणि देन 2. तर अशा पद्धतीने मी ते नंबर्स लिहून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे की या प्रत्येक नंबरला 3 डिजिट बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ओके, 3 डिजिटच्या बायनरी नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्याची सोपी पद्धत मी वरच सांगितले, त्यासाठीच तो टेबल लिहिलेला आहे. तर काय आहे इथे बघा, इथे परत मी एकदा सांगतो. 2⁻0 म्हणजे 1 आहे, 2⁻1 म्हणजे 2 आहे, 2⁻2 म्हणजे 4 आहे, 2⁻3 म्हणजे 8 आहे. ओके, 8 पेक्षा सगळ्या संख्या लहान दिसत आहेत, तर आपण इथपर्यंतच घेऊया. आता मला पहिला नंबर म्हणजेच काय 1 साठी फाइंड आउट करायचा आहे. इकडे बघा, 1 साठी मला 3 डिजिटचा ऑक्टल फाइंड आउट करायचा. तर मी इथे लिहितो 1. आता 1च्या नियरेस्ट कुठे आहे, 2⁻0 1. तर मी त्याच्या खाली 1 लिहिलेला आहे आणि त्याच्या अगोदरचे 2 डिजिट म्हणजे 0 मी लिहून घेतलेले. सो माझ्या 1 साठी ऑक्टल काय झालेला आहे, 1 साठी ऑक्टल झालेला आहे 001. आता 2 साठी बघूया
2 इथे लिहिला, 2च्या नियरेस्ट काय 2^1, सो त्याच्या खाली मी 1 लिहिला, त्याच्या अगोदरचा एक डिजिट 0, त्याच्यानंतरचा एक डिजिट 0, सो 2चा बायनरी काय झालेला आहे 0 1 0. ओके, अशाच पद्धतीने 5चा आपल्याला लिहायचा आहे, 5चा आपल्याला नेक्स्ट पुढे 5साठी लिहायचा आहे 5, सो मी इथे लिहितो 5च्या नियरेस्ट कोण आहे 2^4, तर 4, 4 आणि 1 5 म्हणजे 1 राहिलेला 2^0 म्हणजे इथे, आणि मधला 1 0 1, म्हणजे 5चा जो बायनरी आहे तो किती आहे 1 0 1 1 0 1. मध्ये डॉट 6चा लिहायचा आहे, 6चा काय येणार आहे 4 आणि 2 6, म्हणजे 4च्या खाली 1 आणि 2च्या खाली 1, त्याच्यानंतरचा 0 1 1 0, सो 1 1 0, आणि 2चा आपण ऑलरेडी इथे काढलेला आहे 0 1 0, सो 0 1 0. सो दिस इज माय ऑक्टल नंबर. आता अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की मी हा नंबर ॲज इट इज खाली लिहून घेतो आता 0 0 1 0 1 0, 5चा लिहून घेतो 1 0 1 डॉट डॉट 1 1 0 0 1 0. तर ऑक्टल कन्व्हर्जन करताना, बायनरी आणि ऑक्टलचं कन्व्हर्जन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुढे जेवढे शून्य आलेले असतील स्टार्टिंग, हा काय पॉईंट झाला तुमचा स्टार्टिंग, मी त्याला एस म्हणतो, आणि हा काय झाला पॉईंट तुमचा एंड पॉईंट झाला. तर स्टार्टिंग आणि एंडच्या बाजूचे 0 काढून टाकायचे, तर इथे 2 0 आहेत ते रिमूव्ह करायचेत, आणि इथे एकच 0 आहे शेवटच्या बाजूला तो रिमूव्ह करायचा, म्हणजे माझा ॲक्च्युअल बायनरी नंबर काय झाला इज इक्वल टू 1 0 1 0 1 0 1 dot 1 1 0, here I written 0 1, and here base is 2, here base is 2. So this is my octal to binary conversion. This is my octal to binary conversion. Okay, now next third type of conversion, that is given number is binary and we have to convert this number into hexadecimal number. So here given number is binary number, binary number, and we have to calculate its hexadecimal number. ओके, तर आपल्याला नंबर दिलेला आहे बायनरी आणि आपल्याला काढायचा आहे हेक्साडेसिमल नंबर. तर एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन 1, गिवन बायनरी नंबर इज, सपोज माय गिवन बायनरी नंबर इज 1 1 0 1 1 1 1 0 1 1 1 1 0 1 1 0 ट्रिपल 1 0 0 ट्रिपल 1 0 ट्रिपल 1 0, मध्ये डॉट आहे, फ्रॅक्शनल पार्ट लिहायचा आता 1 डबल 0 1 1 0 1 डबल 0 1 1 0. So this is given binary number. So we have to calculate its hexadecimal number. What is the value of hexadecimal? We have to calculate. So value of hexadecimal is 16. So hexadecimal is a combination of 0 to 9 numbers, 0 to 9, आणि 10 म्हणजे काय A आहे, 11 म्हणजे B, अप टू 15 म्हणजे F आहे. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती कोणती, तर बायनरी हा बेस 2 आहे, तर हेक्स हा 16 बेस आहे, म्हणजे 2 किती झाला, 2 झाला 4. जसे की ऑक्टल हा 2 3 होता आणि हा आहे 2 4, म्हणजे रेस टू व्हॅल्यू 4 आहे,
म्हणजे 4-4च्या डिजिटचे पार्ट आपल्याला बनवायला लागतील आणि सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. मग काय, या डॉटपासून असं जायचंय, म्हणजेच उजवीकडून डावीकडे, लेफ्ट टू राईट, आणि या डॉटपासून डावीकडून उजवीकडे जायचंय, 4-4चे पार्ट बनवायचे. सो हियर आय रिटर्न लाईक धिस. पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, चौथा डिजिट, 4चा डिजिटचा एक फॉर्म झाला. पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, चौथा डिजिट, आणि हे उरलेले 2, म्हणजे काय आपल्याला 2 झिरो ॲड करायचे तिकडे. परत या बाजूने डॉटच्या नंतर असं जायचंय, पहिला डिजिट, दुसरा, तिसरा, चौथा, पहिला पार्ट, आणि हा 2चा एक पार्ट. सो मी तो लिहून घेतो. पहिले डबल 1 आहेत, डबल 1, म्हणजे इथे 4 डिजिट पाहिजेत, तर पहिल्यांदा इथे मला 0 ॲड करावे लागतील. नेक्स्ट काय आहे, 0 1 1 0. सो हियर मी पुढचा पार्ट लिहितोय, 0 1 1 0, राईट. देन थर्ड पार्ट लिहायचा आहे हा, 1 1 1 0. 4-4च्या फॉर्ममध्ये लिहिलेले आपण, 1 1 1 0, राईट. 1 1 1 0 डॉट. पुढचा पार्ट काय आहे, 1 0 0 1, आणि उरलेल्या पार्टमध्ये 2 डिजिट आहेत, 1 आणि 0, म्हणजे उरलेल्या 2 डिजिटसाठी आपल्याला 0 0 लिहावं लागेल. तर मी असे हे 4-4चे पार्ट बनवून खाली लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला याला कन्व्हर्जन करायचं आहे. याचा काय ऑक्टल आहे, याचा काय ऑक्टल आहे, याचा ऑक्टल काढायचा आहे, याचा ऑक्टल आणि याचा ऑक्टल आपल्याला काढायचा आहे. ओके. तर 0 1 1, 0 1 1 चा ऑक्टल नंबर काय आहे आपण बघूया. टेबल आपल्याकडे होताच, 0 1 1. तर 0 1 1 म्हणजे 3 आहे, राईट. 1 1, पुढचे 2 0 म्हणजे त्यांना काही व्हॅल्यू नाही, म्हणजे 0 1 1 जो आहे तो आपला काय आहे, 3 आहे, बरोबर. मग मी इथे लिहून घेतो, 0 1 1 मीन्स 3. देन 0 1 1 0, तर हा म्हणजे 6 आहे. 1 1 1 0. आता 1 1 1 0 म्हणजे काय बघा, मी इथे बेस्ट एक्झाम्पल लिहितो, 2 रेस टू 0, 2 रेस टू 1, राईट. 2 रेस टू 1, 2 रेस टू 2. तर हा 4 डिजिटचा आहे, म्हणजे आपल्याला किती लागणार आहेत, 2 रेस टू 3 पर्यंत डिजिट लागणार आहेत. 2 रेस टू 3, कारण 4च डिजिटचे नंबर आहेत. तर 2 रेस टू 1 म्हणजे किती, 2 रेस टू 0 1, 2 रेस टू 1 म्हणजे 2, 2 रेस टू 2 म्हणजे 4, आणि 2 रेस टू 3 म्हणजे 8 आहे. आता बघा हा 1 1 1 0 आहे, मग तसे नंबर आपल्याला पुट करावे लागतील. सो मी इथे लिहितोय कुठे, 1 1 1 0. तर कशा खाली 1 1 आहे, 8 4 आणि 2 यांची ॲडिशन किती झाली, 8 आणि 4 12, 12 13 14, म्हणजे 14 ॲडिशन झालेली आहे 1 1 1 0 ची. 14 म्हणजे हेक्सामधला ई, राईट. मग तो मी इथे लिहून घेतला ई, मध्ये डॉट. आता 1 0 0 1, बघा इथे मी परत लिहितोय, पुढचा नंबर आपला जो आहे, पहिल्यांदा मी हे रफ करून घेतो. आता पुढचा नंबर काय आहे आपला, 1 0 0 1 डॉटच्या नंतर, मग 1 0 0 1, कशाच्या खाली 1 आहे, 8च्या खाली आणि 1च्या खाली, 8 आणि 1 9, म्हणजे इथे काय येणार आहे 9. आता 1 0 0 1 0 0, कशाच्या खाली 1 आहे, 8च्या खाली 1 आहे, मग याचा काय आन्सर येणार आहे 8. ओके. तर अशा पद्धतीने मी हे कन्व्हर्जन केलेलं आहे. ओके. बायनरी टू आपल्याला काय करायचं आहे, हेक्साडेसिमलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ओके. तर 8 आलेला आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, लिहूया आपण. ओके, हियर मी लिहितो,
ओके, माझा हेक्स आलेला आहे 36E.98. okay, this is my hex number, so here base is 16. okay, सो नाव नेक्स्ट, आता याच्या अपोजिट आपल्याला करायचं आहे, म्हणजे दिलेला नंबर असणारे हेक्साडेसिमल त्याला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिस इज माय एक्झाम्पल नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4. दिलेला नंबर असणार आहे हेक्स आणि आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. म्हणजे ग्रुप कितीचे होणार आहेत, किती डिजिटचे, तर 4च डिजिटचे ग्रुप होणार आहेत, कारण हेक्स म्हणजे 16 आणि 16 म्हणजे किती 2⁴, म्हणजे 4च्या ग्रुपमध्ये आपल्याला नंबर फॉर्म करावा लागेल 4 डिजिटच्या. तर आता माझा दिलेला नंबर जो आहे तो मी लिहून घेतो आणि पुढचे आणि शेवटचे 0 आपल्याला कॅन्सल करावे लागतील. सो क्वेश्चन इज गिवन हेक्साडेसिमल नंबर इज 8A9 dot fractional part B4. so here I written B4. okay, B4. so this is my hexadecimal number. so base is 16 and we have to calculate again its binary equivalent binary number. so question mark is here. सो आता आपल्याला प्रत्येक डिजिटला 4 डिजिटच्या बायनरीमध्ये फॉर्म करायचं आहे. सो मी त्यांना वेगवेगळं लिहिणार आहे. 8ला लिहून घेतले, त्यानंतर Aला लिहून घेतले, त्यानंतर 9ला लिहिले इथे 9 मध्ये डॉट आहे. नेक्स्ट काय आहे, B आहे. नेक्स्ट काय आहे, 4 आहे, 4. आता यांचा बायनरीमध्ये रूपांतर करायचं आहे 4 डिजिटमध्ये. आता 8 इथे बघूया आपण, बघा इथे 2⁻0 4 डिजिटमध्ये 2⁻1 2⁻2 2⁻3 राईट. 8 4 2 and 1. सो नाव 8 आपल्याला काढायचं आहे, 8चा बायनरी काढायचा आहे, 8चा बायनरी फाइंड आउट करायचा आहे. सो 8 खाली 1 येणार, बाकीचे 3 डिजिट उरलेले 0. म्हणजेच काय, 8चा बायनरी लिहायचा आहे 1000 म्हणजे 1000 1000. त्यानंतर A म्हणजे किती 10 आहे राईट, 10. तर 10 कसा तयार होईल, 8 आणि 2 10 उरलेले 0, बरोबर आहे, उरलेले 0 8 आणि 2 म्हणजे काय 1100 म्हणजे 10. 9 8 खाली 1 आणि 1 खाली 1 म्हणजे 2⁻0 खाली 1, बाकीचे मधले जे आहेत ते 0 राहतील, म्हणजे 1001. परत डॉट B म्हणजे किती 11, म्हणजे 8 2 10 झाले आणि 1 म्हणजे 11 आणि हा मधला 0 येणार, म्हणजे 1011. आता 4 म्हणजे किती 2⁻2 खाली 1, बाकीचे उरलेले 0. सो 0100. ओके, तर या फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. तर आता पुढे काय करायचं आहे, पुढचे आणि मागचे 0 काढून टाकायचे. मी नंबर लिहून घेतो 1000. सॉरी, मी रफ करतो हे, 1 मिनिट. So here I write down it again. So 8 चा लिहूया 1000. त्यानंतर A चा 1100. 9 चा 1001 डॉट B चा 1011 आणि 4 चा 0100. ओके,
सेम ऑक्टलची प्रोसिजर काय सांगते की दिस इज माय स्टार्टिंग पॉईंट, राईट, जिथे 1 आहे, अँड दिस इज माय एंड पॉईंट. स्टार्टिंग आणि एंडला 0 जर असतील तर ते रिमूव्ह करायचे. आता इथे 1 ने स्टार्ट होते, तो इथे काही डिलीट करण्याची गरज नाही आहे. इथे 2 0 आहेत तर त्यांना रिमूव्ह करायचं आहे आणि उरलेला माझा बायनरी ॲज इट इज लिहून घ्यायचं. म्हणजे हा पार्ट आपल्याला होल ॲज इट इज लिहिता येईल. काय 1 1 2 3 3 टाइम्स 0 1 1 2 टाइम्स 0 1 0 0 1 1 2 टाइम्स 0 1 0 0 1 डॉट 1 0 1 1 0 1. ओके, सो राईट डाऊन हिअर बेस 2. तर अशा पद्धतीने तुम्ही बायनरी नंबरचा ऑक्टल नंबर कन्वर्ट करू शकता, दिलेल्या ऑक्टलला बायनरीमध्ये कन्वर्ट करू शकता, हेक्साडेसिमल नंबरला बायनरीमध्ये आणि बायनरी नंबरला हेक्समध्ये कन्वर्ट करू शकता. तर अशा पद्धतीने हे 4 कन्व्हर्जन ऑपरेशन्स आपले इथे कंप्लीट झालेले आहेत. ओके, थँक्यू. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा टॉपिक योग्यरित्या समजेल.